हॅलो एव्हरीवन. आत्ता सध्या व्हायरल इन्फेक्शन लहान मुलांमध्ये खूपच वाढतं आहे. त्यामध्ये लहान मुलांना राहून राहून ताप येणे किंवा 102 थर्मामीटरवर चेक केलं तर 101 यावरती त्यांचा ताप दिसून येतो आहे. तर त्यावर आपल्याला काय करता येईल किंवा कोणते सिरप दिले पाहिजेत की जेणेकरून तो ताप कमी होईल, तर ते आज आपण पाहणार आहोत. आणि त्याचे डोसेस कसे आहेत, कोणता डोस किती वयाच्या मुलांना चालेल, कोणत्या वयाच्या मुलांना कोणतं कॉम्बिनेशन चालेल, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता पहिले आपण पाहूया 1 ते 2 वयोगटातील मुलांसाठी. तर 1 ते 2 वयोगटातील मुलांसाठी फर्स्ट जे आहे ते आयबुजिसिक सिरप आणि त्याच्याबरोबर आपल्याला क्लॅमम ड्राय सिरप द्यायचं आहे. तर हे दोन ब्रँड नेम आहेत, आयबुजिसिक प्लस आणि क्लॅमम ड्राय सिरप. हे दोन तुम्हाला सिरप मेडिकलमध्ये अवेलेबल होतील. आता त्याचे आपण डोसेस पाहूया. पहिल्यांदा जे आयबुजिसिक सिरप आहे, आयबुजिसिक प्लस सिरप, त्याचा जो डोस आहे तो हाफ ऑफ वेट इन ml, म्हणजे की लहान मुलांचं किंवा 1 ते 2 वयोगटातील मुलाचं जे काही साधारण वय असेल, 10 kg असेल समजा, तर त्याला 5 ml द्यायचं आहे सकाळ संध्याकाळ. म्हणजे जास्तीच ताप असेल, 102 101 हे थर्मामीटर दाखवत असते, तर 5 ml सकाळी, 5 ml दुपारी आणि 5 ml संध्याकाळी अशा प्रमाणात त्याला द्यायचे 10 किलो वजन असणाऱ्या मुलांना. म्हणजे समजलं आहे ना की 10 किलो वजनाच्या मुलाला हाफ त्याच्या mlमध्ये द्यायचं आहे. म्हणजे 10 किलो त्याचं वजन असेल तर 5 ml त्याला द्यायचं आहे 3 टाईम. तसंच त्याबरोबर क्लॅमम ड्राय सिरपचा जो डोस आहे तो आहे 3.5 ml ट्वाईस अ डे. 3.5 ml त्याला दिवसातून 2दा द्यायचं. हे अँटीबायोटिक असल्यामुळे याचा डोस 2 वेळाच राहील दिवसातून. आणि जर तुमचं मुलगा हेल्दी वेटमध्ये येत असेल तरच तुम्ही हे 3.5 ml द्यायचं आहे. नेक्स्ट आहे 3 ते 7 वयोगटातील मुलांसाठी. आता 3 ते 7 वयोगटातील मुलांसाठी प्रायमरी फीवर सिरप जे आहेत ते सेमच असणार आहे, आयबुजिसिक प्लस सिरप. पण यामध्ये तुम्ही जे अँटीबायोटिक देणार आहे ते तुम्ही क्लॅमम ड्राय सिरप पण देऊ शकता आणि क्लॅमम BID पण देऊ शकता. आता तुम्ही बोलताल हे दोन्ही कसे चालू शकतं, तर त्याच्यामध्ये असा फरक आहे की डोसेसमध्ये फरक होतो. क्लॅमम BID आणि क्लॅमममध्ये जो फरक आहे तो असा आहे की ते दोन कॉम्बिनेशनमध्ये येणारे सिरप आहेत. फर्स्ट आहे ॲमॉक्सिसिलिन आणि सेकंड आहे क्लॅव्होनिक ॲसिड. तर ॲमॉक्सिसिलिन हे क्लॅमम सिरपमध्ये, क्लॅमम ड्राय सिरपमध्ये ॲमॉक्सिसिलिन 125 मिलीग्रॅम येतं आणि क्लॅव्होनिक ॲसिड हे 31.25 मिलीग्रॅम येतं. त्याचबरोबर क्लॅमम BID सिरपमध्ये हा डोस डबल होतो, मग डबलच्या आसपास होतो. ॲमॉक्सिसिलिन हे 200 मिलीग्रॅम असतं आणि क्लॅव्होनिक ॲसिड 280.5 मिलीग्रॅम आहे. म्हणजे की ह्याची टोटल जर केली तर क्लॅमम ड्राय सिरप हे 150 मिलीग्रॅमपर्यंत जातं आणि BID सिरप हे 228.5 मिलीग्रॅमपर्यंत जातं. त्यामुळे त्याचे जे डोस आहेत ते बदलतात. तर तुमचा मुलगा यामधलं कोणतंही औषध घेऊ शकतं, फक्त त्याचे डोसेस चेंज होतील. आता आपण त्याचे डोसेस पाहूया. आयबुजिसिकचे तर आपण पाहिले ते सेमच 3 ते 7 वयोगटातील मुलांसाठी पण राहतील की हाफ ऑफ वेट इन ml, म्हणजे की जर साधारणतः मुलाचे 10 किलो वजन असेल तर त्याला 5 ml द्यायचं. म्हणजे आता 3 ते 7 वयोगटातील मुलांचं हेल्दी वेट आपण कम्पेअर केलं तर ते 12 ते 14 यामध्ये येऊ शकतं. तर तुम्हाला तुमच्या मुलाचं वेट काय आहे हे पहिले जाणून घ्यायचं आहे. त्यानुसार तुला आयबुजिसिक प्लस हे सिरप द्यायचं आहे की म्हणजे 10 आहे 11 आहे त्यानुसार ते हाफ करायचं आणि ते mlमध्ये त्याला द्यायचं आहे 1-2 वेळा किंवा दिवसातून 3 वेळा तुमच्या मुलाच्या तापाच्या टेम्परेचरनुसार. ठीक आहे. आता आपण पाहूयात क्लॅमम आणि क्लॅमम BIDचे डोसेस. तर मग अशी बोललं की त्याचे डोस हे हाफ, म्हणजे क्लॅममचा हाफ आहे आणि क्लॅमम BIDचा डबल आहे. तर क्लॅमम ड्राय सिरप हे तुम्हाला मुलाला 3 ते 7 वयोगटातील मुलाला 5 ml द्यायचे दिवसातून 2दा. पण तुमचा मुलगा हेल्दी वेटमध्ये असला हवा आहे. आणि क्लॅमम BID सिरप त्याला 2.5 ml 2 वेळा द्यायचे दिवसातून. हे झाले त्याचे साधारणतः डोसेस. क्लॅमम जर दिलं तर तुम्हाला 5 ml द्यायचे आणि क्लॅमम BID दिलं तर ते 2.5 ml द्यायचे दिवसातून 2 वेळा. नेक्स्ट आहे ते 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी. आता 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी प्रायमरी फीवर सिरप हे सेमच असेल, आयबुजिसिक प्लस सिरप. आता त्यांच्यासाठी जे अँटीबायोटिक यूज केलं जाईल ते आहे क्लॅमम फोर्ट सिरप. तर क्लॅमम फोर्ट सिरपच काय यूज करायचं, तर क्लॅमम फोर्ट सिरपमध्ये ॲमॉक्सिसिलिन हे 400 मिलीग्रॅम म्हणजे 400 मिलीग्रॅम आहे आणि क्लॅव्होनेट ॲसिड हे 57 मिलीग्रॅम आहे. तर दोन्ही टोटल मिळून होतात 457 मिलीग्रॅम.
त्यामुळे ह्या 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी हे सिरप बेस्ट राहू शकते. आता आपण त्याचे डोसेस पाहूया. आयबोजेसी प्लसचा सेमच डोस राहील, हाफ ऑफ वेट इन ml, म्हणजे की जे काही 8 ते 12 वयोगटातील मुलांचं हेल्दी वेट असेल त्यानुसार त्यांना हाफ mlमध्ये, म्हणजे की 10 किलोला 5 ml अशा पद्धतीत त्याचे डोस ठरेल. तर तो तुम्हाला 3 टाईम द्यायचा आहे. आता क्लामोफोर्ट सिरप हे 3.5 ml ट्वाईस अ डे द्यायचे. 3.5 ml दिवसातून 2 वेळाच द्यायचं आहे. आता 3.5 mlमध्ये क्लामोफोर्ट सिरप हे एच 5 ml, म्हणजे की प्रत्येकी 5 mlमधले 457 मिलीग्रॅम आहे. तर तुम्ही जेव्हा 3.5 ml देताय तेव्हा हे 320 साधारणतः मिलीग्रॅमपर्यंत याचा डोस होऊन जातो. तर 320 आणि 320 हे 2 टाईम झाले 640 अशा पद्धतीत त्यांना डोस द्यायचा आहे. नेक्स्ट जे आहे ते आहे 13 ते 17 वयोगटातील मुलांसाठी. 13 ते 17 वयोगटातील मुले टॅबलेट ही स्वालो करू शकतात किंवा टॅबलेट घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना टॅबलेट फॉर्ममध्ये ही अँटीबायोटिक आणि फीवरची जी टॅबलेट आहे ती देऊ शकतो. तर आता त्याचे जे ब्रँड नेम आहेत ते टॅबलेट आयबोजेसिक प्लस टॅबलेट आणि सेकंड आहे टॅबलेट क्लामम 375. सेमच आहे, जे का लिक्विड फॉर्ममध्ये होते तेच तुम्ही टॅबलेट फॉर्ममध्ये पण भेटू शकतात, तुम्हाला अवेलेबल होतील. तर आता याचे जे डोसेस आहेत ते आता आपण पाहूयात. तर क्लामम 375 आणि आयबोजेसिक प्लस टॅबलेटचे डोस सेमच राहील. तो असा की एक टॅबलेट दिवसातून 2 वेळा घ्यायची आहे आयबोजेसिक प्लसची, आणि क्लामम 375ची पण एक टॅबलेट दिवसातून 2 वेळा घ्यायची आहे. हे झालं टॅबलेट फॉर्ममध्ये त्यांना डोसेस. जर तुमचा मुलगा 13 ते 17 वयोगटात आहे पण तरीही तो मुलगा खात नसेल किंवा टॅबलेट घेत नसेल तर तुम्हाला आयबोजेसिक तर द्यावीच लागेल टॅबलेट फॉर्ममध्ये, कारण की सिरप 13 ते 17 वयोगटातील मुलांचं वेट हे बऱ्यापैकी असेल तर डोस पण त्या प्रमाणातच राहील. त्यामुळे तुम्हाला सिरप देणं खूप कठीण जाऊ शकतं. त्यापेक्षा टॅबलेट फॉर्ममध्ये टॅबलेट आयबोजेसिक देऊ शकता. पण क्लामम 375 टॅबलेट ती घेऊन असेल शिकत मुलगा तर तुम्ही क्लामोफोर्ट सिरप हे सकाळी 4 किंवा 5 ml देऊ शकता आणि संध्याकाळी 4 ते 5 ml देऊ शकता. हे असा डोस राहील. त्याचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच युजफुल इन्फॉर्मेशनसाठी किंवा युजफुल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ असतील ते समजून जातील. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.